मेसवाली आज मी ब्लॉग बनवला नाही कारण आमच्या घरचा गॅस संपलेला आहे, म्हणून मी म्हणजे बनवलं छोट्या गॅसवर, असं जास्त विशेष जेवण नाही बनवलं, साधं थोडं बनवलं. मग गॅस संपला त्याच्यामुळे ब्लॉग बनवायची इच्छाच नाही झाली आणि आज रविवार असल्यामुळं गॅस पण मिळाला नाही. नुसतीच धावपळ. त्या मागे बाहेर जायचं म्हटलं तर लुसी पण मागं लागली होती, जाऊन पण देत नव्हती. मग सिलेंडरला फोन केला तर सिलेंडरवाले बोलले की आज रविवार येतं, मिळणार नाही. आज तर पूर्ण दिवस असाच गेला नुसता विचारामध्ये, म्हणून काही मी आज ब्लॉगच बनवला नाही. विशेष तर काय नाही, आज काय असं विशेष बनवलं नाही. चिकनचा भात बनवला होता, चपात्या सकाळी बनवल्या नाही. अजून आता सांगितल्या चपात्या बाहेर ना स्टॉप मग चपात्या बाहेरून आणल्या आणि माझ्याकडे एक छोटा पण गॅस आहे 5 किलोचा. मग त्याच्यावर चिकनचा भात बनवला आणि मग व्हेजवाल्यांना मसूरची भाजी बनवली. आणि त्या दिवशी मी ती डाळ टाकली होती बघा रेसिपी तुम्हाला, तर ती डाळ बनवली. विशेष म्हणजे दिवस खूपच बोरिंग गेला, धावपळीमध्ये गेला आणि त्याच्यात मी ब्लॉग बनवला नाही. नुसतं विचार शेजाऱ्यांकडे गेले गॅसवर. आमची तर शेजारी एवढे बेकार माणसं आहेत ना, कधी पण सिलेंडर संपल्याला मागायला गेले नक्की बोलतात हमारे पास गॅस नहीं है, हमारे पास सिलेंडर नहीं है. त्यांचे हे शब्द ऐकून मला जाम राग येतो. आणि मी अशी आहे ना, मला काही मागितलं ना तर मी लगेचच देते त्यांना, भाजी दे घे दे. पण ते ना मला गॅस एकदा तरी एक दिवस असा आला होता ना, पाऊस पडत होता, खूप इतका पाऊस पडत होता म्हणजे आपला 14 किलोचा सिलेंडर पण संपला होता आणि आपला तो 5 किलोचा सिलेंडर पण, दोन्ही गॅस संपले होते एकखट्टी. मग बाबा एवढं फिरलो 3 वाजले 4 वाजले, बाहेरनं लोकांना जेवण दिलं आणि मीच राहिली उपाशी. मग आता संध्याकाळचं कसं करा, ड्रायव्हर म्हटलं तर लोक मला एक सुट्टी घेऊन देत नाही, कारण का त्यांचा वार असतो चिकन खाण्याचा. आणि चिकनचा दिवस बोला, आपण बोललो ना एक सुट्टी घेऊ का हो, तर सगळे बरोबर काय मॅडम खायच्या दिवशी तुम्ही सुट्टी घेता, असं तसं खूप लेक्चर देतात. मग त्या दिवशी पासून मी आणि माझ्या हजबंडनी आम्ही दोघं, त्यांनी बाईक काढली आणि मग आम्ही गेलो. मग माझ्या एक टिफिनवाला आहे ताडीवाला दारूवाला, मग लास्ट मला एक टिफिनवाला आहे त्यांना, तर मग मी सिलेंडरचं बोलली तर त्यांनी बिचाऱ्यांनी मला लगेचच बोलले अरे मॅडम मेरे पास है सिलेंडर, आप लेके जाओ. मग आम्ही दोघं जाऊन सिलेंडर घेऊन आलो. म्हणजे माझ्या घरचा सिलेंडर आहे ना, तो दर रविवारी संपतो. का प्रॉब्लेम आहे, दर रविवार बघून ना सिलेंडर संपतो. आज मला सिलेंडरवाले बोलले पण काय मॅडम तुमचं सिलेंडर दर रविवार बघून का संपतात, तर काय बोलू, देवाची काय परीक्षा असते, देव माझी परीक्षा घेतो, जाऊ दे. तर मग असंच दिवसभर ब्लॉग बनवला नाही, काही नाही. सांगितलं तुम्हाला टेन्शनमध्ये होती, विशेष काही नाही. तर बघू आता उद्या पण बनवेल का नाही काही माहिती नाही, पण प्रयत्न करेल. कारण उद्या आमच्याकडं सिलेंडर कसं असतं माहिती का, सिलेंडरची गाडी येते 10:30 वाजता, मी स्वयंपाकाला लागते 8 वाजता. 8 वाजता म्हणजे मी उठते आणि 9 वाजता स्वयंपाकाला लागते. मग त्याच्यामुळं बनवेल, तरी दाखवेल मी उद्याचे मेनू दाखवेल. विशेष एवढा मोठा ब्लॉग नाही करणार पण दाखवेल. तर आमची लुशीबाई आता बाहेर काय करताय ते काय माहिती, कोणाची वाट बघताय ते, कोणी येणार आहे. आणि माझा मुलगा गेलाय 1 तास झाले चपात्या आणायला गेलेला आहे, तो काय अजून आलेला नाहीये. आता मी जाते त्याला बघून येते. तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.